तर माझा पुढचा प्रश्न असा आहे की बोन्साई असे एक्सपेन्सिव्ह आहे, तर ते खरंच एक्सपेन्सिव्ह आहेत का? ही पण मिसकन्सेप्शन आहे, म्हणजे हे ट्रूथ नाही आहे आणि खरं पण नाही. म्हणजे नेहमी होतं काय की ॲक्च्युली बघायला गेलं तर एक प्रोफेशनल जे झाड आहे, समजा तुम्ही त्याला ट्रेनिंग बरं दिलं आणि ते समजा त्याला एक्झॅक्ट फॉर्ममध्ये तुम्ही टाकलं आणि तो एक स्टँडर्ड बॉन्साय झाला आणि समजा त्याची व्हॅल्यू जर मार्केटमध्ये आम्ही बघितलं गेले तर त्याची एकंदर समजा ते वयानुसार, म्हणजे समजा एखादा झाड 20 वर्षाच्या समजा पुढे आहे आणि त्याला एक्झॅक्ट फॉर्म मिळाला आणि तो स्टँडर्ड बॉन्साय आहे, तर त्याला त्याची किंमत वाढते. जसे जसे वर्ष वाढतात त्याची किंमत वाढते. म्हणजे साधारण एक नॉर्मल आम्ही रेंज सांगतो, एक साधारण 3 लाख ते 5-6 लाख पण त्याची किंमत जाऊ शकते. समजा एक बॉन्साय एक प्रॉपर फॉर्म समजा एक तयार झाला आणि तो असं दिसतो की तो एक 50 वर्षाचं झाड असं आम्ही समजा त्याला तयार करू शकतो. म्हणजे त्याला 50 वर्ष तेवढं लागत नाही, पण अशा फॉर्ममध्ये समजा एक जरा एक प्रोफेशनल बॉन्साय मेकर आहे, तो त्याची कला वापरून त्याला कटिंग करून एक शेप देऊन समजा तो तेच झाड समजा 20 वर्षाचं झाड आहे तो त्याला एक दाखवतो, म्हणजे त्याला फॉर्ममध्ये देतो आणि समजा त्याची ग्रोथ अशी दिसते की तो एक वडच आहे, नॉर्मल वड जो बाहेर ग्रो होतो आणि समजा तो तसा फॉर्ममध्ये त्याला ठेवला तर त्याची किंमत साधारण एक 20 ते 30 लाख पण सुद्धा जाऊ शकते. पण आता झालं हे प्रोफेशनल बॉन्साय. पण असं म्हणणार आता आमचे प्रेक्षक म्हणणार की 20-30 लाख हे झाड आहे किंवा याची किंमत 10,000च्या वर पण आहे, आम्ही कसं एफोर्ड करू शकेल? हे शक्य नाही. पण असं काय नाही, त्याला एक वेगळी बाजू आहे. कुठचं झाड एवढ्या किमतीचं नसतं, पण समजा कोणाला आवड आहे आणि समजा कुणाला सीडकडनं ग्रो करायचं, ते सीड घेऊन आम्हाला कुठे अवेलेबल असेल ते 10-20 रुपये सीड अवेलेबल मिळतं. समजा कुणाला कटिंग समजा पाहिजे तो कटिंग थ्रू करू शकतो आणि समजा कुणाला झाड पाहिजे तर झाडा थ्रू करू शकतो. ही मला वाटतं मिनिमम कॉस्ट 50 रुपये पण स्टार्ट होऊ शकते. आणि समजा तुम्हाला 50 रुपये पण एफर्ट नसेल, म्हणजे एक असं विद्यार्थी आहे समजा त्यांना शक्य नसेल, नर्सरीमध्ये जाणं शक्य नसेल, तुम्ही तुमच्या जंगलामध्ये फिरा किंवा एकंदर तुमच्या मित्रमंडळीमध्ये समजा त्याच्यामध्ये समजा गार्डन आहे, समजा तुम्ही त्याचे कटिंग मागू शकता आणि समजा तुम्हाला कुठे भेटला आणि तुम्हाला असं वाटलं की हे बॉन्सायमध्ये तयार होऊ शकेल, सो ते तुम्हाला स्वस्त पण पडेल किंवा ते फुकट पण मिळू शकेल. सो असं काही नाही, ते एक्सपेन्सिव्ह आहे. तुम्ही झिरोकडनं ते स्टार्ट करू शकता. पण समजा तुम्ही पॅशनेट आहात, समजा तुम्ही प्रोफेशनल जमात एक ट्रेन ते बॉन्साय केलं तर त्याची कॉस्ट 50 लाख पण जाऊ शकेल. आणि ते एक फुल टाइम नसून फुल टाइम हॉबी पण असेल आणि फुल टाइम त्याच्यामध्ये तुम्हाला इन्कम पण मिळेल, म्हणजे लास्ट स्केलमध्ये. तर सर, जसं तुम्ही म्हटलं की आपण पॉटमध्ये हे बोन्साय ट्री लावतो, तर आपण जमिनीमध्ये लावू शकतो का? जसं मी आत्ताच मेन्शन केलं की 20 वर्षाचं झाड आणि 50 वर्षाचं आम्ही तयार करू शकतो, म्हणजे त्याला फॉर्म देऊ शकतो. समजा तुम्ही कमर्शियल समजा हे बॉन्साय करता, समजा तुमच्याकडे तेवढी जागा नाही आहे किंवा तुम्हाला दाखवायचं आहे की याची ग्रोथ खूप होते आणि तुम्हाला इन्कम खूप पाहिजे, तर तुम्ही एकंदर तुम्ही ते झाड आहे म्हणजे स्टार्टिंगसाठी तुम्ही ते मातीमध्ये लावू शकाल. आणि जसं मी म्हटलं की बॉन्साय जे आहे त्याचं स्टँडर्ड फॉर्म असा आहे की बॉन म्हणजे एक ट्रे आहे किंवा त्याला मी कंटेनर म्हणतो किंवा पॉट म्हणतो, आणि साय म्हणजे प्लांट आहे. म्हणजे सिम्प्लिफाय केलं तर एनी प्लांट पॉटेड इन द पॉट इज बॉन्साय किंवा एनी ट्री पॉटेड इन द ट्रे इज अ बॉन्साय. आता एक स्टँडर्ड फॉर्म आहे की बॉन्साय जे ट्रेमध्ये पाहिजे, म्हणजे पॉटमध्ये पाहिजे आणि तो पॉट सिरेमिकच पाहिजे. हे त्याचं स्टँडर्ड फॉर्म झालं. म्हणजे दुसरीकडचं पॉट चालत नाही, म्हणजे आम्ही प्लास्टिक पॉटचा वापर करू शकत नाही, सिमेंट पॉटचा वापर करू शकत नाही, किंवा आता नवीन व्हरायटी आले म्हणजे चायनीज क्ले आहे, त्याच्याकडनं पण आम्ही त्याचा वापर करू शकत नाही. म्हणजे पॉट हे स्टँडर्ड बॉन्साय पॉट पाहिजे. चायनीज क्ले झाला पण ते स्टँडर्ड पाहिजे, त्याच्यावरती कुठचीत कला असतात असं काम आहे. आम्ही बघितलं असेल की थोडे फॅन्सी असतात पॉट. बॉन्साय पॉट हा स्पेसिफिक आहे आणि तो स्टँडर्ड आहे, त्याची साईज असते, त्याची शेप असते, त्याची व्हरायटी पण असते आणि झाडानुसार ते आम्हाला पॉट सिलेक्ट करावं लागेल. म्हणजे झाडांच्या साईज प्रमाणे पॉटची साईज ठरवता येते. आणि आम्ही झाड मातीमध्ये ठेवू शकत नाही. स्टार्टर्ससाठी आम्ही ते झाड मातीमध्ये ग्रो करू शकू आणि नंतर ते समजा तयार झालं, साधारण तुम्हाला समजा 2-3 वर्ष तुम्हाला ठेवायचं आहे आणि नंतर तुम्ही ते मातीतून काढून त्याला
पॉटमध्ये घालायला पाहिजे आणि नंतर त्याची साईज रेडी होते आणि नंतर तुम्ही त्याला स्टँडर्ड बोन्साय म्हणू शकता. बरं. तर सर बोन्साय ट्रीज लावण्याचे फायदे काय, म्हणजे नेमके फायदे म्हणजे का लावो बाबा एखाद्याने बोन्साय ट्री, म्हणजे तुमचं त्याबद्दल काय मत आहे? याला खूप उत्तर खूप असेल पण मी थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करेल. समजा तुम्ही एक पॅशनेट आहात किंवा तुम्हाला नर्सरीची आवड आहे किंवा तुम्हाला झाडाची आवड आहे, तुमचं माइंड फ्रेश होण्यासाठी तुम्ही झाड हे लावू शकता. म्हणजे तुम्हाला बोन्सायच लावायची गरज नाही, तुम्ही कुठचं पण ऑर्नामेंटल झाड तुम्ही लावू शकता. दुसरा विषय असा आहे की समजा तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला आवड आहे, तुम्हाला त्याच्यावर थोडे कमाई पण करायचे असेल, सो तुम्ही ऑर्नामेंट इन डेप्थ मध्ये जाऊन समजा तुम्हाला फ्लावरिंग ऑर्नामेंट प्लांट आहे, समजा त्यामध्ये अँथ्रियम आहे, ऑर्किड आहे, त्याची मार्केटमध्ये व्हॅल्यू जास्त आहे. समजा तुम्हाला एक फुल किंवा बुके घ्यायचं असेल, तुम्हाला माहिती आहे त्याच्यामध्ये झेरबेरा असतात किंवा अँथ्रियम असतात किंवा ऑर्किड असतात, तर तो बुके खूप महाग असतो. सो तुम्हाला समजा कमर्शियल अर्निंग करायचं असेल तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकाल. पण हे शॉर्ट टर्म झाले, म्हणजे अँथेरियम वर्ष कम्प्लीट तुम्हाला फ्लावरिंग देत नाही किंवा ऑर्किड जो आहे तुम्हाला फ्लावरिंग थ्रू आउट द इयर देत नाही. म्हणजे त्याला सीझन असतो. आता झेरबेरा म्हणा, धालिया म्हणा, हे किंवा रोजेस म्हणा आमचे नॉर्मल, त्याला सीझन असतो आणि त्याच सीझनमध्ये ते फ्लावरिंग होतं. आणि समजा ऑफ सीझन मध्ये समजा इन्कम तुम्हाला मिळत नाही तर मग काय. आणि पण बोन्सायमध्ये सीझन असतो काय नसतो, बोन्साय तुम्ही कधी पण त्याची विक्री करू शकाल आणि त्याची कॉस्ट जरा हाय असते, पण तुम्हाला तेवढं एक मेहनत लागेल, डेडिकेशन पण आहे, पेशन्स पण आहे. एक ओव्हरनाईट मध्ये रात्रभर ते बोन्साय रेडी होऊ शकत नाही, त्याला तपस्या लागते, त्याला खूप वर्ष त्याला त्याच्याकडे डेडिकेशन लावावं लागतं. आणि समजा तुम्हाला एक पॅशनेट आहे, समजा तुम्हाला एक आवड आहे समजा आणि तुमच्याकडे वेळ आहे आणि समजा तुम्हाला त्याच्याकडनं समजा तुम्हाला पैसे घ्यायचे असेल तर तुम्ही बोन्साय हे प्रोफेशनल तुम्ही जाऊ शकाल. समजा तुम्हाला त्याच्याकडं काही अपेक्षा नाही झाडाकडनं, तुम्हाला फक्त ते ठेवायचं असेल तर तुम्ही एक हॉबी म्हणून ठेवू शकाल. आणि तुम्ही ट्रेनिंग समजा कोणाला दिली तर त्याच्याकडनं तुम्हाला हा जो मेसेज आहे, म्हणजे बोन्साय जो हा प्रकार काय आहे, भारतामध्ये नवीन आहे, गोव्यामध्ये तर नक्कीच नवीन असेल. आणि समजा तुम्हाला आवड असेल काहीतरी वेळ काहीतरी करायचं तर तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. नक्कीच. तर सर आम्हाला एक विचारायचं आहे की जसं इंडोर प्लांट्समध्ये बांबू लकी मानला जातो, म्हणजे लकी बांबू असं आपण म्हणतो, तसे बोन्सायमध्ये आहेत का काही प्रकार की जे लकी मानले जातात? वर्ड जो आहे आणि तो वर्डचा जो प्रकार आहे तो आम्हाला 24 तास ऑक्सिजन देतो. आणि तुम्हाला वॉटर पौर्णिमाचा आणि 57 सावित्री सगळ्यांना गोष्ट माहीत आहे. आणि वर्ड जो काय आहे तो 24 आवर ऑक्सिजन समजा देत असेल तर त्याचा फायदाच आहे आम्हाला. आणि तो आम्हाला लकी आहे. म्हणजे समजा एखाद्या घरामध्ये समजा ऑक्सिजनची कमतरता कमी आहे, समजा तुमच्या लिव्हिंग रूममध्ये समजा तुम्हाला तुमच्याकडे झाडं नाही आहे आणि आम्हाला एक सवय असते की मी व्हेंटिलेशन थोडं जास्त ठेवत नाही, बंद करतो खिडक्या, कारण AC लावावी लागते आणि तेव्हा तुम्हाला ऑक्सिजनची कमतरता असते आणि तुम्हाला AC तेवढे ऑक्सिजन देत नाही. तर समजा तुम्हाला समजा ऑक्सिजन लेवल जास्ती पाहिजे आणि समजा तुम्हाला एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन समजा पाहिजे तर ते तुम्ही झाड ठेवू शकता. असं काय नाही की वर्ड हा लकी आहे. माझ्या म्हणण्यानुसार की सगळे झाडं लकी आहेत, पण तुम्ही ते कसं घ्याल त्याच्यावर ते. आता तुम्ही जसं मेन्शन केलं की बांबू जो प्लांट आहे तो ऍक्च्युली बांबू नाही आहे, ती ग्रास नाही आहे, तो ड्रेसनाई व्हरायटी आहे, पण त्याला आम्ही लकी मानतो. समजा वडाचं झाड समजा तुम्ही आतमध्ये ठेवलं तर त्याच्याकडनं आम्ही मॅक्झिमम तो आम्हाला देतो, म्हणजे एक प्राणवायू देतो, एक पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देतो. समजा तुमच्या डोक्यामध्ये समजा एक वाईट विचार आहे किंवा कुठेतरी तुम्हाला कुठेतरी दुखापत झालेली असेल, समजा तुम्हाला समजा कुठेतरी दुखतंय किंवा तुम्हाला कट झालेला असेल, समजा तुम्ही एक झाडाकडे समजा बसाल तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन मिळेल. तुमची जी पीडा आहे समजा तुमचं जे दुखणं आहे ते जरा नक्कीच कमी होतं. कारण मी नेहमी ट्राय करतो, समजा माझ्या समजा एक जीवनशैलीमध्ये किंवा त्या दिवसामध्ये समजा माझी दगदग झाली की कोणी काय मला काय बोललं, सो मी एकंदर त्याच्याकडे राग व्यक्त करत आहे. पण समजा माझा राग व्यक्त करायचा असेल मी झाडाकडे येऊन बसतो, त्याच्याकडे मला भरपूर फायदा होतो. कारण मी झाडाकडे बोलतो. कधी कधी मला झाड जरा सेन्सिटिव्ह पण असतं की ते मला सांगतं की मी आता कधी फ्लावर देणार आहे, आता फुल तयार कधी होणार आहे एकंदर.
मी फ्रूट कधी देणार आहे, एकंदर मला सनसेट होतं आणि मला एक सिग्नल मिळतं झाडाकडनं. सो हे त्याचे फायदे झाले. म्हणून मी म्हणतो की म्हणजे प्रत्येक जे झाड आहे तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता, त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे. माझ्याकडे साधारण 700 ते 800 व्हरायटी आहे आणि सगळं झाड माझ्याकडे लकी आहे. ते एकंदर त्या माणसाकडे आहे, ते कसं तुम्ही त्याच्याकडनं ते प्रॉपर्टी घेता त्याच्यावर ते लकी आहे. आणि माझा लकी बर्ड आहे. आणि समजा मी आणि जास्त याच्यावर समजा बोललो तर आमची जी राशी असते आम्ही त्याला झोडियाक साइन म्हणतो आणि प्रत्येक राशीचं झाड असतं. आता माझी राशी स्पीसीस आहे म्हणजे कुंभ राशी आहे आणि ती कुंभ राशी म्हणजे वड. सो वडाकडनं तुम्हाला जास्तीत जास्त त्याचा फायदा मिळू शकेल. सो हा दुसरा एक पैलू झाला. म्हणजे राशीप्रमाणे पण झाड असतं. आणि समजा तुम्ही तुमची राशी वेगळी समजा असेल आणि समजा तुम्ही एक फाइंड करा आपल्या राशीप्रमाणे झाड कुठचं असेल तर तुम्ही आज त्याचा नक्की वापर करा आणि समजा तुम्ही ते घरामध्ये आणला तर तुम्हाला प्रॉस्पेरिटी नक्कीच मिळेल.